नमस्कार, स्वागत आहे महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचं। आजचा व्हिडिओ महत्त्वाचा, सर्वात मोठी अपडेट नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात वेळोवेळी नवनवीन ट्विस्ट जाबलेल्या आहेत या महिन्यात पाहण्यास मिळालेल्या आहेत। एकतर सगळ्यात अगोदर म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता खूपच जास्त उशिरा मिळालेला आहे। अगदी डिसेंबर येत आहे आणि तेव्हा नोव्हेंबरचा हप्ता मिळत आहे। नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यासाठी खूप जास्त उशीर झालेला आहे। त्यानंतर पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 शासन निर्णय आले। पहिल्यांदाच एका हप्त्यासाठी 2 शासन निर्णय आले। 2 शासन निर्णय येऊन देखील लवकर हप्ता जमा झाला नाही। त्यानंतर पोर्टलवर तारीख आली, ती बदलली, तारीख आली, ती बदलली। पहा, आता नवीन तारीख, लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे या संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट। संजय गांधी निराधार अनुदान योजना, नोव्हेंबरचा हप्ता, नवीन तारीख बदललेली आहे। आता नवीन तारीख काय असणार आहे, कधीपर्यंत पैसे जमा होणार आहेत या संदर्भातली माहिती पहा। अगोदर पोर्टलवरती एक मेसेज तुम्हाला पाहण्यास मिळालेला होता, 18 तारखेपासून पैसे जमा होतील। त्यानंतर पुन्हा अचानक तारखेमध्ये बदल झालेला आहे आणि इथं पाहू शकता एक नवीन मेसेज पाहण्यास मिळत आहे। आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 19 नोव्हेंबर 2025 रात्री 8 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही, अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे। आणि या मेसेजच्या माध्यमातून लाभार्थ्यांना, मग ते वृद्धपाकाळ योजनेचे लाभार्थी असतील, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये विधवा महिला असतील, दिव्यांग लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्वांना सूचित करण्यात आलेला आहे की जो नोव्हेंबरचा हप्ता आहे हा या महिन्याचा लाभ वितरण करण्यासाठी जे पोर्टल आहे ते 18 नोव्हेंबरपासून 19 नोव्हेंबर रात्री 8 वाजेपर्यंत, म्हणजे 18 तारखेपासून 18 तारीख दुपारी 2 वाजल्यापासून 19 तारखेच्या रात्री 8 वाजेपर्यंत पोर्टल बंद राहणार आहे आणि त्यावेळेस लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असणार आहे। तर अशा प्रकारचा मेसेज आहे। या मेसेजनुसार पहा, लाभार्थ्यांना आता अगोदर ज्या तारखेला पैसे येणार होते, म्हणजे 19 पासून 19 पर्यंत पैसे आले असते, तसं होणार नाही। आता उद्यापासून हे पैसे जमा होतील आणि शक्यतो पहा, एकाच दिवसामध्ये पैसे सर्वांना जमा होत नाहीत। अगदी 3 ते 4 दिवस जास्तीत जास्त प्रोसेस चालते ही। त्यामुळे जरी 30 तारखेपर्यंत जरी हप्ता जमा झाला तरी त्यामध्ये आश्चर्य काही असणार नाही। 30 नोव्हेंबरपर्यंत लाभार्थ्यांना पैसे मिळून जातील। आता राहिलेले जे 1000 रुपये आहेत हे मिळतील का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। 1000 रुपये मिळणं गरजेचं आहे, कारण मागच्या महिन्यामध्ये दिव्यांग बांधवांना फक्त 1500 जमा झाले होते, काही दिव्यांग बांधवांना ज्यांची दिव्यांग म्हणून नोंद नव्हती। आणि आता या महिन्यामध्ये दिव्यांग म्हणून नोंद लागली असल्याकारणाने या महिन्याचे 2500 आणि मागच्या महिन्याचे 1000 रुपये अशा पद्धतीने 3500 रुपये, 3500 रुपये जमा होतात का नाही। जमा झाले तर मला कमेंट करून सांगायचं आहे की 3500 रुपये जमा झाले आहेत किंवा अगोदर 1000 रुपये जमा झाले आहेत, 2500 रुपये जमा झाले आहेत। तुम्हाला जे काही पैसे जमा होतील ते नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर लाभार्थ्यांना देखील या संदर्भातली माहिती मिळेल। आणि जर त्यांना पैसे जमा झाले नाहीत तर नेमकं कशामुळे जमा झालेले नाहीत या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया। जमा होण्यासाठी काय करावं लागणार आहे हेही आपण वारंवार व्हिडिओमध्ये सांगत असतो, तर महत्त्वाची माहिती दररोज पाहत असतो। त्यामुळे आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा। नोव्हेंबरचा हप्ता आता वाटप सुरू होत आहे।